आजचे सरकारवरती केंद्रीय बापू मी एवढंच सांगतो, आमच्या वडिलांसोबत केंद्रीय बापू ड्युटी केलेली आहे आणि मी केंद्रीय बापू यांच्यासोबत ड्युटी केली आहे. हा माझा सर्वात मोठा योग समजतो. जसं आमच्या वडिलांनी केंद्रीय बापूसोबत अनुभव घेतला आहे तसा आम्ही बापूसोबत अनुभव घेतलेला आहे. बापू आणि मी ओवारसाठी SP ऑफिसला होतो. बापूचा नंबर पुढा होता, त्यांच्या पाठीमागं माझा नंबर होता. बापूने विनंती केली SP साहेब ठाकूर सरांना, सर माझी 2 वर्षे राहिलेली आहेत, मला ते सॉरी दारूला तर गडबडी सरांनी काय केलं तर दिंडूर केलं सर. तरी बापू लगेच निघायची तयारी तिथे पाठीमागून ओरडवलं, बापू थांबा. बापू थोडं थांबले. साहेब काय झालं? पुन्हा बापू म्हणले की सर मला दारू दिलं तर बरोबर मला 2 वर्ष मिळते. त्या टायमाला सरांनी पुन्हा त्यांचं दिंडूर दिलेलं कट केलं. बापू मला बाहेर येऊन म्हणाले, तुला पण पोलीस स्टेशन दाखवून मिळाले, तू वर्गाला म्हणून मला डबल दारू द्यायचे. तिथं ओरडलं, बापू थांबा. सरांनी थोडं क्लिक केलं त्या टायमाला. तर बापूसोबत मला 1 वर्षाचा अनुभव आलेला आहे ड्युटीचा. तर यापुढे बापूंचे समाधानी जाऊ ईश्वरचरणी माऊलीचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्रभारी साहेब उगे साहेब, सत्कार मूर्ती बापूसाहेब केंद्रे, आजचा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि बापूसोबत मी आणि बापूंनी ट्रॉफिक केली. ते ग्रामीणला होते आणि मी सिटीला होतो. रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून आम्ही ट्रॉफिक केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर काही शिकायला मिळालं. मी नवीन होतो पण त्यांचा अनुभव एवढा दांडगा होता आणि एवढ्या ओळखी आहेत त्यांच्या. मग इलाका हे असो की मग इलाका परळीचा कोणताही असू नाही, या ठिकाणी नोकरी केली त्या ठिकाणी. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या आयुष्यासाठी माझ्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा. जय हिंद. बापू केंद्रे साहेब जे नियमित वयोमान सेवानिवृत्त होत आहे, पण त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही नियमित वयोमान होत आहे म्हणून. सरांनी एवढं फिटनेस चांगलं ठेवलं आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित असलेले सर्व अधिकारी, सर्व आम्हाला मॅडम, त्यांचे लेकर वगैरे सर्वांचं पोलीस दारूतर्फे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे स्वागत करतो. सरांचा आणि माझा अनुभव फक्त काल आणि आज काल भेटले, मला माहिती नाही कोण मी केंद्रीय बापू ते सांगितलं. आणि उद्या माझा सेवानिवृत्त कार्यकाल आहे. फक्त कार्यक्रमाचं नियोजन केलं थोडं छोटंच आणि एवढं मान्य करून घ्या तर काय. तुमच्या बोलण्यावर सगळ्यांच्या याच्यातून असं वाटलं की केंद्रीय बापू म्हणजे आपले एक तारणार होते. प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे, मदत करणारे आणि त्यांची जी मदत आहे ती आता संपलेली नाही आहे. ती आपल्याला नेहमी मदत करणार आहे. ते सिव्हिलमध्ये असेल, इन्फॉमध्ये असेल, पण त्यांचं सहकार्य आपल्याला मिळणार आहे अशी अपेक्षा ठेवतो. आणि त्यांनी जी पोलीस विभागासाठी जे दिलेलं आहे ते मॅडमच्या भरोश्यावर दिलेलं आहे. म्हणजे पोलीस हा फक्त एकटा जरी येत असतो त्याच्यामुळे त्याचा परिवार असतो आणि त्यांच्या सहकार्याशिवाय, त्यांच्या मदतीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं सरांबरोबर मॅडमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या सपोर्टमुळे सरांनी एवढं सेवा दिलेली आहे. आणि 38 वर्ष सेवा म्हणजे नॉट अ जोक सर, आणि नॉट अ सिंगल पनिशमेंट. म्हणजे हा एक आदर्श घेण्यासारखा आहे. आपण सर्वांनी या गोष्टीचं अवलोकन केलेलं पाहिजे. सरांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. चांगला आरोग्य लाभो. आरोग्य असंच मेंटेन केलं तेच आम्हाला काही राज सांगत होते काय स्वतः गुपित ठेवू नका. चला पुन्हा एकदा सरांचं आणि पूर्ण परिवाराचं स्वागत करतो. आमच्या घरचं न्यावं लागेल तुमच्याकडे. चला सर, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचाली करता शुभेच्छा. माझे सगळे साहेब, पांडे साहेब, मी माझ्या लाईफमध्ये मला रात्री 12 वाजता जरी फोन आला, एकलाही आला अधिकारी तरी मी घ्या. मला जर म्हणले बापू तुम्ही आत्ताच्या आता ड्रेस करा आणि जाऊ काय मी एकटाच काय करून चौकात नंतर साहेब आहे. पण असं कधी बोललो नाही मी बाहेर आहे, कधी कुठं बोललो नाही, काही नाही काही नाही काही. आत्तापर्यंत आपल्या कर्मचाऱ्यावर कसली वेळ आली त्याची ओळख बी नसली तर मी स्वतःहून दिली. मला ते माझ्या रक्तातच भिन्न होतं पहिल्यापासून. मी जन्मात 7 वर्षाचा डील केलं, तरडी केली, संभाजीनगर केलं.
पण असं कधीच कामात मी कुठलाही केलं आणि आपल्याला वाटलं नाही तर आपले अधिकारी असतात म्हणून ह्याच्यानंतर कुठलीही गोष्ट आपल्या अधिकाऱ्यांना खरी खरी जर सांगितली तर तुम्हाला 100% वाचणार तुम्ही जर खोटं सांगितलं तर त्यांना अडचण येते आपल्याला तुम्ही त्यांना खरं सांगा तुम्हाला कुठलीच अडचण नाही आणि तुम्हाला कसली कामं भेटणार तुम्हाला येत असलं काम ते येते मला नाही म्हणून सांगा फक्त त्यांना काय वाटणार नाही फक्त म्हणणार अरे बापूला जमत नाही दुसरं सांगा सर मग मी यांची सुद्धा माहिती तयार करतो माझे रायटर सगळे तयार करायचे माझ्याकडे सही लावून द्यायचे पण पेंडिंग काहीच नाही उजनी भेटून मी 5 वर्ष चालू माझं पेंडिंग एक सुद्धा गुन्हा नव्हता आताचे मी 2 गुन्हे क्लिअर सगळे सगळं फक्त ते फायनल घेतले नाही म्हणून राहिले बरोबर नाही घेतले नाही म्हणून राहिले आणि मी कुठला सण बघितला नाही काही नाही पहिलं प्राधान्य घेऊन आणि आपल्या अधिकाऱ्याचं जे आदेश आहे ते काम केलं एवढंच केलं आणि मला घेऊन एवढं सहकार्य मिळालं की मला कधीच म्हणले नाही की तुम्हाला ड्युटी कशी लागते तुम्ही असं कसं कधीच मला खूप सहकार्य मिळालं सगळं आणि त्याप्रमाणे सगळे मुलं वगैरे सगळे चांगले मुलगी डिपार्टमेंट आहे त्याचं ते एमआयटीचं झालं तो बारका मुलगा आहे तो BSc फर्स्ट इयरला आता 2 मार्क झाले 18 वर्ष 2 महिने झाले हा होऊन जाईल तो सगळं व्यवस्थित अडचण नाही आणि माझ्याकडून जर तुम्हाला काही चुकून शब्द गेले असले बोलता तरी मला माहिती असेल तुम्ही मला सगळ्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांचे धन्यवाद